बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूमरिकल मेथड बघितले होते. आता ह्या लेक्चरमध्ये काय बघायचं आपल्याला, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हा शेवटचा चॅप्टर आहे 5 नंबरच्या युनिटमधला, आणि हा जो चॅप्टर आहे हा 12 मार्कासाठी येतो विथ ऑप्शन. हा 14 मार्कासाठी येतो. ठीक आहे, 14 किंवा मे बी समटाईम 16 मार्कासाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघायचे 3 आपल्याला, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन, आणि तिसरं आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, मग आता जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावरती 4 मार्काचे प्रॉब्लेम येते पेपरमध्ये कंपल्सरीमध्ये. त्याच्यानंतर जे पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन आहे बघा, पॉइझन्स डिस्ट्रीब्युशनवरती पण 4 मार्काचे येतात. त्याच्यानंतर जे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे त्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनवरती 6 मार्काचे प्रॉब्लेम येतात. आणि बायनॉमियल किंवा याच्यावरती 2 मार्काचा अजून एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तो ऑप्शनमध्ये राहतो. म्हणजेच मॅक्सिमम 14 ते 12च्या दरम्यान या पेपरमध्ये याची कंपल्सरी क्वेश्चन येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, संभाव्यता, शक्यता किंवा चान्सेस. म्हणजे काय की सपोज तुम्ही पेपर दिला, मग पेपरमध्ये पास व्हायचे चान्सेस आणि फेल व्हायचे चान्सेस. एक तर तुम्ही पास होऊ शकता किंवा फेल होऊ शकता, दोनपेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. ठीक आहे, मग प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, शक्यता आहे. काय शक्यता, मराठीमध्ये शक्यता. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, वारंवारता. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही सपोज एखादा कॉईन आहे. कॉईन म्हणजे काय, कॉईन म्हणजे सगळ्यांना माहिती. सपोज हा काय कॉईन आहे आणि तो काय केला, टॉस केला. काय केला, टॉस केला. मग एकदा एक टॉस केल्यानंतर बघा, एक तर तुम्हाला काय भेटू शकतं, हेड भेटू शकतं, नाहीतर काय भेटू शकतं, टेल. तर छापा भेटेल नाही तर काटा भेटेल. ठीक आहे, मग छापा बघा, आता एक एक जो कॉईन होता तो आपण काय केला, एकदा टॉस केला म्हणजे सॅम्पल बघा एन इक्वल्स टू किती येणार आहे, 2 येणार आहे. आता बघा आपला जो हे जे म्हणजे आपण जो कॉईन टॉस करणार आहे त्याच्यात एक तर छापा भेटेल नाही तर काटा भेटेल, 1 किंवा 2. मग बघा त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ हेड म्हणजे हेड भेटायचे चान्सेस किती आहे, तर हेड भेटायचे चान्सेस जे आहे ते 50%, आणि टेल भेटायचे चान्सेस किती आहे, 50%. प्रोबॅबिलिटी ऑफ टेल किती आहे, 50%, म्हणजे 50-50% काय चान्सेस आहे. मग तुम्हाला जर विचारलं प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती येणार आहे, 1/2. 1/2 म्हणजेच काय बघा, आता हे पर्सेंटेजला जर आपण याच्यात कन्वर्ट केलं, मग टक्के जर असेल तर आपल्याला डिवाइड बाय 100 करावं लागेल. मग 50 डिवाइड बाय 100 जर केलं तर ते येतं 1/2. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ टेल हे पण किती येणार आहे, 1/2 आहे. बघा आता हेड आणि टेलची जर प्रोबॅबिलिटीची जर ॲडिशन केली, मग पी ऑफ हेड प्लस पी ऑफ टेल ते किती येणार आहे, 1 येणार आहे. का, कारण की 1/2 प्लस 1/2 काय आहे, 1 झालं. हाफ हाफ म्हणजेच फुल झालं एक. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा दुसरं एक एक्झाम्पल आहे की सपोज आपण काय केलं, एखादा कॉईन आहे, एक सॉरी डायस. बघा तुम्ही ते लुडोचा गेम खेळला असेल, त्याच्यामध्ये एक डायस राहतो आणि त्या डायसला किती फेसेस राहतात, 6 फेस राहतात. मग प्रत्येक फेसला किती साईड राहतात, म्हणजे एका डायसला 6 साईड आहे आणि प्रत्येक फेसवरती नंबर्स दिलेले राहते किंवा डॉट राहते. बघा सगळ्यांना माहिती ते. बघा या 6 साईड आहे, मग पहिल्या याच्यावरती 1 डॉट राहतो, त्यानंतर दुसऱ्या याच्यावरती काय राहतं, 2 डॉट राहतं. ठीक आहे, तिसऱ्या याच्यावरती 3 डॉट राहतं, चौथ्या फेसवरती 4 डॉट राहते, 5व्या फेसवरती 5 डॉट राहते, आणि 6व्या फेसवरती 6 डॉट राहते. बघा मग इथं बघा सॅम्पल म्हणजे किती किती फेसेस येऊ शकतात, 6 येऊ शकतात. ठीक आहे, मग बघा त्याच्यामध्ये आता 1 यायचे चान्सेस किती आहे, म्हणजे इथं बाजूला लिहितो बरं. मग बघा किती फेसेस येऊ शकतात, 6 येऊ शकतात, बरोबर. मग 6 फेसेस जर येणार असेल तर 6 पैकी 1 यायचे चान्सेस किती आहे, 1/6. ठीक आहे, मग हे यायचे चान्सेस 1/6, याचे चान्सेस 1/6, याचे यायचे चान्सेस पण 1/6, आणि याचे पण यायचे चान्सेस किती, 1/6 1/6. सगळ्याची जर ॲडिशन केली 1 2 3 4 5 6, मग बॉटम सगळ्यांचं कॉमन राहील आणि टॉपला काय येणार, सगळं 1 1 प्लस होणार, तर 6/6 म्हणजेच 1 येणार. मग बघा आता तुम्ही इथं काय ऑब्झर्व केलं की आपण जर एखादा कॉईन टॉस केला तर आपल्याला
50-50% चान्सेस राहत्या, ठीक आहे. त्याच्यानंतर ना दोन्हीचे म्हणजे नाही का हेड आणि टेलची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटू राहिलं, 1 भेटू राहिलं. म्हणजे प्रॉबिबिलिटीची जर ॲडिशन केली तर ती काय होती, 1 होती, ठीक आहे. इक्वल्स टू 1 येणार ऑलवेज. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता सगळ्यात पहिले आपल्याला काय ऑब्झर्व झालं, प्रॉबिबिलिटी जी आहे काय, प्रॉबिबिलिटी ऑलवेज पॉझिटिव्ह. कशी आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे काय आहे की जी शक्यता आहे ती नेहमी काय राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे. निगेटिव्ह राहणार आहे का नाही. जर तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आन्सर निगेटिव्ह आला समजून घ्यायचं काहीतरी चूक झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, प्रॉबिबिलिटी जी आहे ती नेहमी 1, 0 आणि 1च्या मध्येच येणार आहे. मग प्रॉबिबिलिटी ऑलवेज कम बिटवीन 1 किंवा 0 अँड 1, ठीक आहे. ती काय येणार आहे, 0 आणि 1च्या मध्ये येणार आहे, 0 to 1. मग बघा इथं किती आहे, 0.5, इथं किती 0.5. म्हणजे बघा प्रॉबिबिलिटी नेहमी 0 पॉईंट समथिंग येणार किंवा अशी 2, 3, 1.23 असं वगैरे येणार नाही. म्हणजे काय की ऑलवेज 0 आणि 1च्या मध्ये राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना तिसरा पॉईंट आहे की प्रॉबिबिलिटीची जर ॲडिशन केली, बघा ॲडिशन ऑफ प्रॉबिबिलिटी, ॲडिशन ऑफ प्रॉबिबिलिटी जर केली तर ती इक्वल्स टू काय होणार आहे, 1 येणार आहे. मग बघा एखाद्या ट्रायलमध्ये जर आपण सक्सेस आणि फेल होण्याची जर ॲडिशन केली तर ती काय होणार, इक्वल्स टू 1 येणार. म्हणजे प्रॉबिबिलिटीच्या अबाउट बेसिक थिंग माहिती पाहिजे की प्रॉबिबिलिटी नेहमी पॉझिटिव्ह राहते. प्रॉबिबिलिटी ही 0 आणि 1च्या मध्येच येते. आणि त्याच्यानंतर ना जर प्रॉबिबिलिटीची ॲडिशन केली मग त्या एक्सपेरिमेंटमध्ये फेल व्हायचे चान्सेस किंवा सक्सेस व्हायचे चान्सेस किंवा हेड यायचे चान्सेस किंवा टेल यायचे चान्सेस किंवा हे डायसच्या साईड प्रत्येक साईडचे यायचे चान्सेस म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 यायचे चान्सेस जर आपण ॲड केले तर ते काय होणार आहे, 1च्या इक्वलमध्ये येणार आहे. काय येणार आहे, 1च्या इक्वलमध्ये, ठीक आहे. हे काय होतं, प्रॉबिबिलिटीचं बेसिक होतं, ठीक आहे. आता बघा आपल्याला हेड आणि टेल यायचे चान्सेस किती, याचे 50% चान्सेस राहतात आणि याची किती आहे, 50%. म्हणजे 1/2 हेड यायचे आणि 1/2 टेल यायचे चान्सेस, ठीक आहे. एकदा जर आपण कॉईन टॉस केल्यानंतर ना 50% हेड येणार किंवा 50% टेल येणार आणि दोन्ही मिळून 100% होणार, ठीक आहे. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय बघा, तर आता इथं जर बघितलं तुम्ही थोडं घाबरून जाशाल, म्हणजे काय की जास्त थिअरी दिलेली लिहून. त्याच्यानंतर ना बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आणि एक्सपेरिमेंट, एखादा एक्सपेरिमेंट आहे आपण काय केला, परफॉर्म केला सेम कंडिशनला. म्हणजे काय की एक कॉईन आहे आपण तो टॉस केला, पण तो कॉईन आपण 6 वेळेस जर टॉस केला म्हणजे सेम कंडिशन आपण 6 वेळेस रिपीट केली. मग इथं तेच सांगितलेलं आहे, अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म अंडर सेम कंडिशन फॉर फिक्स नंबर ऑफ ट्रायल. मग बघा आपण एक कॉईन टॉस केला आणि तो किती वेळेस टॉस केला, तर 6 वेळेस टॉस केला. मग 6 वेळेस जर टॉस केला तर n इक्वल्स टू काय येणार, 6 येणार. म्हणजे नंबर ऑफ ट्रायल किती झाल्या, 6 झाल्या. किती झाल्या, 6 झाल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा सेज n. मग बघा त्याला काय म्हणतो आपण, n म्हणतो, इथं दिलेलं आहे बघा. इन इच ट्रायल देअर आर ओनली 2 सक्सेस. मग बघा एक कॉईन जर आपण टॉस केला तर त्याच्यामध्ये काय होतं, हेड येऊ शकतं किंवा टेल येऊ शकतं. एकच कॉईन तुम्ही 6 वेळेस जरी टॉस केला तरी पण त्याच्यात काय हेड येईन किंवा टेल येईन. म्हणजे प्रत्येक वेळेस काय हेड किंवा टेलच येणार. मग बघा इन इच ट्रायल, बघा इथं दिलेलं आहे, इन इच ट्रायल देअर आर ओनली 2 आउटकम्स. बघा म्हणजे काय की एक तर पास होईल किंवा फेल होईल. समजा एखादा पेपर आहे आपण तो 6 वेळेस दिला, मग प्रत्येक वेळेस काय होऊ शकतं, पास होईल किंवा फेल होईल. याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे का, नाही. म्हणजे 2च चान्सेस, एक तर पास किंवा फेल. किंवा कॉईन टॉस केला तर हेड येईल किंवा टेल येईल. जर एकच कॉईन आपण 6 वेळेस जरी टॉस केला तरी पण काय की प्रत्येक वेळेस हेड येईन किंवा टेल येईन, हेड येईन किंवा टेल येईन, असं आपले 6 वेळेस रिपीट प्रोसेस होणार आहे. मग बघा सॅम्पल स्पेस पॉसिबल आउटकम्स. मग बघा सॅम्पल स्पेस पॉसिबल आउटकम सक्सेस कॉमा फेल. म्हणजे ते सॅम्पल्स, ते जे सॅम्पल आहे किंवा कॉईन आहे तो टॉस केल्यानंतर एक तर हेड येईल बघा. म्हणजे एक कॉईन जर टॉस केला तर हेड येऊ शकतं किंवा टेल येऊ शकतं, ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज डिनोटेड बाय पी. मग बघा आता सिंगल याच्यासाठी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आपण काय करणार आहे, पीने डिनोट करणार आहे. त्याच्यानंतर ना कंटेन बघा रिमेन्स कॉन्स्टंट फॉर ट्रायल टू ट्रायल. आता प्रत्येक ट्रायलमध्ये काय ते कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. म्हणजे काय की आपण पहिल्या वेळेस कॉईन टॉस केला 50% चान्सेस हेड यायचा, 50% चान्सेस टेल यायचा.
परत एकदा कॉईन टॉस केला, परत एकदा काय होणार आहे, हेड येईल किंवा टेल येईल. मग हेडची चान्सेस 50% आहे आणि टेलचे पण चान्सेस किती आहे, 50% आहे. ठीक आहे. मग तसंच बघा प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. मग प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर पण काय होणार आहे, थ्रू आउट द ट्रायल कॉन्स्टंट राहणार आहे. आणि त्याच्यानंतर ना प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इज डिनोटेड बाय क्यू. मग बघा सक्सेस जर आपण पीने डिनोट करत असेल तर फेल्युअर आपण कशाने डिनोट करणार आहे, म्हणजे बघा हेड यायचे चान्सेस जर आपण पीने डिनोट केले तर टेल यायचे चान्सेस आपण कशाने डिनोट करणार आहे, क्यूने. ठीक आहे. मग क्यू काय आहे की 1 - पी. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं हेड आणि टेल मिळून किती होतं, 50% होतं. आणि मग तुम्हाला जर विचारलं हेड यायचे चान्सेस जर 50% आहे तर टेल यायचे चान्सेस किती आहे, तुम्ही लगेच सांगणार 50%. कसं काय, कारण की दोन्ही मिळून 100% होतं. 100 - 50 जर केलं तर काय होणार, लगेच तुम्हाला समजणार की हे टेल यायचे चान्सेस पण 50%, किंवा पास व्हायचे चान्सेस जर 60% आहे, तुम्हाला विचारलं फेल व्हायचे चान्सेस किती, तुम्ही काय करणार, लगेच 100 - 60 करणार आणि सांगणार 40% काय फेल व्हायचे चान्सेस आहे. मग तसंच क्यू इक्वल्स टू काय होणार, तर 1 - पी येणार. पी म्हणजेच काय, पास व्हायचे चान्सेस आहे. आणि फेल आणि पास मिळून काय होणार आहे, 100 तयार होणार आहे, म्हणजेच 1 तयार होणार आहे. प्रोबॅबिलिटी किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे बघा आपण जर म्हणलं 100%ला जर कन्वर्ट केलं तर डिवाइड बाय 100 करला मग तेव्हा हे पर्सेंट निघून जाईल. म्हणजेच काय येणार, 100/100 1 येणार. आणि तुम्हाला विचारलं मग फेल व्हायची प्रोबॅबिलिटी किती आहे, मग तुम्ही काय करणार, 1 - पास व्हायचे चान्सेस त्याच्यातनं मायनस करणार. मग तुम्हाला सांगितलं 60% काढायसाठी 100ने डिवाइड केलं म्हणजे 0.6. मग पास व्हायची किती येणार, 0.6 येणार. आणि फेल व्हायची मग 1 - 0.6 जर केलं तर किती येणार, 0.4 येणार. ठीक आहे. द ट्रायल आर बघा मग क्यू इक्वल्स टू 1 - पी होणार. मग ट्रायल आर स्टॅटिस्टिकली इंडिपेंडंट दॅट आउटकम एनी ट्रायल ऑर सिक्वेन्स ऑफ ट्रायल डू नॉट अफेक्ट द आउटकम्स ऑफ सबसिक्वेंट ट्रायल. ठीक आहे. मग बघा आता याचा फॉर्म्युला आहे कशाचा, तर बघा हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे पी ऑफ आर. मग बघा आता तुम्हाला 6 वेळेस तुम्ही कॉईन टॉस केला आणि 6 वेळेस टॉस केल्यानंतर तुम्हाला विचारलं किती वेळ, नाही का, म्हणजे 2 वेळेस हेड यायचे चान्सेस किती आहे, किंवा 3 वेळेस हेड यायचे चान्सेस किती आहे, किंवा 2 वेळेस, म्हणजे नाही का, एक कॉईन 6 वेळेस टॉस केल्यानंतर 2 हेड यायचे चान्सेस किती आहे, किंवा 3 हेड यायचे चान्सेस किती आहे, 4 हेड यायचे चान्सेस किती आहे. तर ते जर विचारलेलं जर असेल तर तुम्ही कसं काढशाल, मग पी ऑफ आर. आर काय आहे, तर हेड यायचे चान्सेस आहे म्हणजे 6 ट्रायलमध्ये. ठीक आहे. मग बघा इथे येणार एन, नंबर ऑफ ट्रायल. आर, आर काय आहे की किती यायचे चान्सेस आहे. ठीक आहे. नंतर पी रेस टू आर आणि इथं दिलेलं आहे एन मायनस आर. मग हा कशाचा फॉर्म्युला आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. पी ऑफ आर एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. हे कशाचा फॉर्म्युला आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पी काय आहे, प्रोबॅबिलिटी. आर काय आहे, तर हेड यायचे चान्सेस आहे, किंवा त्या पर्टिक्युलर आउटकम्स, नाही का, म्हणजे सगळे मिळून यायचे चान्सेस आहे. सपोज आपण 6 वेळेस जर कॉईन टॉस केला आणि तुम्हाला विचारलं 3 हेड यायचे चान्सेस किती 6 मध्ये, मग त्या केसमध्ये आपल्याला आर इक्वल्स टू, म्हणजे हेड यायचे चान्सेस आहे किती 3, मग आर इक्वल्स टू किती येणार, 3 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर एन काय आहे, नंबर ऑफ ट्रायल्स, किती नंबर ऑफ ट्रायल येणार, इथं दिलेलं आहे बघा एन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा पी काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. इथं आपण बघितलं पी काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. बघा इथं लिहिलेलं पण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन सिंगल ट्रायल. मग बघा आता 6 वेळेस कॉईन टॉस करणार आहे, पण एकदा टॉस केल्यावर प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती आहे, तर 50%. मग इथं पी किती येणार, 1/2 येणार. मग आता बघा आर काय, क्यू काय आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ टेल. मग टेल यायचे चान्सेस किती, तर मग 1 - 1/2 जर केलं तर ते पण किती येणार, 1/2च येणार. ठीक आहे. आणि एन काय आहे, नंबर ऑफ ट्रायल्स. एन काय आहे, नंबर ऑफ ट्रायल. मग किती ट्रायल घेणार आहे आपण, तर 6 ट्रायल घेणार आहे, म्हणजे 6 वेळेस आपण कॉईन टॉस करणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आर काय आहे, नंबर ऑफ सक्सेस इन एन ट्रायल. म्हणजे बघा आता 6 ट्रायलमध्ये आपल्याला हेड किती वेळेस भेटू शकतो, म्हणजे हेड यायचे सक्सेस किती. मग आपल्याला फाइंड आउट करत सांगितलं आहे कशाचं, तर हेड येण्याची, म्हणजेच ते काय राहणार आहे, आर राहणार आहे. ठीक आहे. मग आर आपल्याला किती, 3 वेळेस हेड आलं, किंवा 3 वेळेस हेड येऊ शकतं का, किती, नाही का, 3 वेळेस हेड यायचे चान्सेस किती, तर मग 3 हे काय सक्सेस आहे. ठीक आहे. दिलेलं बघा नंबर ऑफ सक्सेस इन एन ट्रायल, म्हणजे ह्या ट्रायलमध्ये किती सक्सेस भेटला आपल्याला 6 ट्रायलमध्ये. ठीक आहे. ते
मग बघा पुढच्या पानावरती आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये कळेल. त्याच्या पहिले आता तुम्हाला एक सांगतो मी, फॉर्म्युला काय होता आपला, पी ऑफ आर इज इक्वल्स टू एन सी आर पी रेश टू आर आणि क्यू रेश टू एन मायनस आर. ठीक आहे. मग बघा आता एन सी आर काय, तुम्ही म्हणशाल एन सी आर सांगितलं नाही सर तुम्ही. तर बघा एन सी आरचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, याला काय म्हणतात परमुटेशन आणि कॉम्बिनेशन पासून आलेलं आहे. काय ते पण हे प्रॉबेबिलिटीचा पार्ट आहे. मग परमुटेशन आणि कॉम्बिनेशन, आता हे काय कॉम्बिनेशन आहे. मग एन सी आर दिलेलं आहे बघा, याचा फॉर्म्युला आहे एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये एन मायनस आर फॅक्टोरियल ब्रॅकेट कंप्लीट एन मायनस आर फॅक्टोरियल. ठीक आहे. म्हणजे हे काय फॉर्म्युला आहे. आता एन फॅक्टोरियल काय आहे, तर हे फॅक्टोरियल नंबर आहे. ठीक आहे. मग सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. आता ह्या एनच्या जागेवरती 10 जर असेल, सी तसंच, आणि आरच्या जागेवर सपोज 3 आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय करशाल, याला असं लिहिशाल बघा, हे एन फॅक्टोरियल म्हणजे 10 फॅक्टोरियल अपॉन आरच्या जागेवरचं 3 तसंच 3 फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये 10 मायनस 3 फॅक्टोरियल. ठीक आहे. मग बघा 10 फॅक्टोरियलचं काय होणार, आता तुम्हाला सांगतो बघा, हे फॅक्टोरियलचं एक कन्सेप्ट परत, म्हणजे हे काही अवघड नाही, तुम्हाला फक्त जस्ट माहिती असेल, किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांनी बघा, माहीत नसेल तर लक्ष द्या. मग हे जर समजलं तर खूप सोपा आहे हा चॅप्टर. बघा 1 फॅक्टोरियल जर असेल तर याला काय करतो, कॅल्क्युलेटरमध्ये पण फॅक्टोरियलची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही, म्हणजे 1च येणार. बघा 2 फॅक्टोरियल, आता 2 फॅक्टोरियल कसं काढायचं, 2 पासून छोट्या संख्या सगळ्यांनी मल्टिप्लाय करायचं. बघा 2 × 1. त्याच्यानंतर जर 3 फॅक्टोरियल विचारलं तर मग कसं लिहिशाल, 3 × 2 × 1. त्याच्यानंतर 4 फॅक्टोरियल, मग इथं काय करायचं, 4 × 3 × 2 × 1. आता 5 फॅक्टोरियल, 5 × 4 × 3 × 2 × 1. 6 फॅक्टोरियल, बघा आता 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. म्हणजे तुम्हाला जर विचारलं 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय, तर तुम्हाला हे सगळं मल्टिप्लाय करून जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू इथं लिहायला लागेल. ठीक आहे. मग तसंच बघा आता 10 फॅक्टोरियल, मग 10 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येईल, 10 × 9 × 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डिवाइड बाय, आता 3 फॅक्टोरियलचं काय येणार, 3 × 2 × 1. त्याच्यानंतर बघा आता हा जो 3 मायनस, बघा इथं काय येईल, 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल × 7 फॅक्टोरियल. बघा मग 7 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येईल, 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. मग बघा आता इथं काय होणार, हे कॅन्सल होणार. काय काय कॅन्सल होणार, हा 7 7 6 5 4 3 2 1, 6 5 4 3 2 1. मग याची व्हॅल्यू किती राहणार बघा, आता तुम्ही जर बघितलं तर 10 × 9 × 8 अपॉन 3 × 2 × 1 हे राहिलं. मग बघा इथं 2 1 2, 2 2 4 आणि 3 1 3, 3 2 6. मग बघा सॉरी 3 3 9 होतं, मग 4 3 12, 12 × 10 120 आन्सर येतं. बघा मग तुम्हाला जर विचारलं 10C3चा आन्सर किती आलं, 120 आलं. मग कसं आलं, तर ह्या असं आलं. ठीक आहे. म्हणजे काय होतं, फॅक्टोरियलचं कॅल्क्युलेशन होतं. तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, हे काय आहे कॉम्बिनेशन आहे, काय आहे कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सगळं समजणार. ठीक आहे. मग ह्या प्रॉब्लेममध्ये बघा सोल्युशन, एक मिनिट, हे काय झालं वर गेलं. ठीक आहे. एक मिनिट याला मूव करतो. पेज अप अँड डाऊन मूव झालं.
ठीक आहे. आता प्रॉब्लेम नंबर 1. आता प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये बघा सोल्युशन. बघा आता सोल्युशन मध्ये अनबायस कॉइन इज टॉस. अनबायस म्हणजे काय, निपक्षपाती मराठीमध्ये. ठीक आहे. निपक्षपाती म्हणजे काय की जर टॉस केला तर एकच साईड ते घेणार, म्हणजे त्याला वन साईड म्हणू शकतो. ठीक आहे. कॉइन इज टॉस 5 टाइम्स. किती वेळेस टॉस केला तर 5 वेळेस टॉस केला. किती वेळेस केला, 5 वेळेस केला. तर मग 5 वेळेस टॉस केल्यानंतर तुम्ही कसं लिहिशाल, म्हणजे आपल्याला इथं नंबर ऑफ ट्रायल्स किती दिलेले आहे, 5 दिलेले आहे. नंबर ऑफ ट्रायल किती दिलेले आहे, 5 दिलेले आहे. बघा मग इथं लिहायचं नंबर ऑफ ट्रायल्स, नंबर ऑफ ट्रायल n इक्वल्स टू 5 दिले. ठीक आहे. इथं दिलेले बघा 5 टाइम्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड. काय सांगितलंय, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड. अ हेड म्हणजे काय, अ म्हणजे काय, अ हेड सिंगल हेड, एक हेड यायचे चान्सेस किती. म्हणजेच अ हेड म्हणजे काय की आर इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजेच सक्सेस व्हायचे चान्सेस किती दिले, हेड. एक हेड यायचे चान्सेस किती, म्हणजे 5 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर त्या 5 पैकी नाही का, म्हणजे एक हेड यायचा चान्सेस किती. म्हणजेच काय इथं आर किती दिलेलं आहे आपल्याला, आर इक्वल्स टू 1 दिले. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय की पी ऑफ आर इज इक्वल्स टू एन सी आर पी रेस टू आर आणि क्यू रेस टू एन मायनस आर. बघा हा काय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे, बरोबर. मग आता बघा आपल्याला एन माहिती आहे, आर माहिती आहे. आता पी काय आहे की पी हे काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड आहे. पी काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड आहे. म्हणजे एक कॉइन जर आपण 5 वेळेस एक कॉइन टॉस करायचं आहे, मग एका ट्रायलमध्ये हेड यायचे चान्सेस किती आहे. बघा एक तर 50-50% चान्सेस राहते, म्हणजेच 1/2 यायचे चान्सेस आहे. आणि त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ टेल किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ हेड न येण्याचे चान्सेस. मग हेड नाही येणार तर काय येणार, टेल येणार. मग ते पण किती आहे, 1/2 आहे, बरोबर. म्हणजे पी माहिती आहे, क्यू माहिती आहे, त्याच्यानंतर आर किती दिलेला आहे, 1. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1 कसं काय दिला तर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड, म्हणजे एकदा यायचे चान्सेस किती, म्हणजेच आर इक्वल्स टू 1 दिला आहे. नंबर ऑफ ट्रायल किती आहे तर 5 दिलेले आहे. मग आता जर तुम्ही याच्या व्हॅल्यू काय केलं, या फॉर्म्युल्यात जर पुट केलं तर आन्सर काय येणार, पी ऑफ 1 इज इक्वल्स टू एन. एन काय आहे, एन दिलेलं आहे 5. सी आर काय आहे, आर दिलेलं आहे 1. मग पी किती आहे, पी रेस टू आर आहे. मग पी रेस टू आता आर किती दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे. आणि क्यू रेस टू एन, एन किती आहे 5 मायनस 1 आहे. ठीक आहे. मग आता पीच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करून द्यायची, 5 सी 1, त्याच्यानंतर 1/2 रेस टू 1 आणि 1/2 रेस टू 5 मायनस 1 किती होणार, 4 होणार. ठीक आहे. मग बघा आता इथं प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ 1. बघा इथं 5 सी आरचं काय होणार, 5 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये 5 मायनस 1 फॅक्टोरियल इंटू 1/2 रेस टू 1 इंटू 1/2 रेस टू बघा 1 ब्रॅकेटमध्ये 1/2 रेस टू 4. ठीक आहे. मग बघा इथं इक्वल्स टू करून यायचं. आता 5 फॅक्टोरियलचं काय येणार, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 अपॉन बघा 1 फॅक्टोरियलचं 1, त्याच्यानंतर 5 मायनस 1 4 फॅक्टोरियल 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, नंतर परत 1/2. आता एव्हरीथिंग रेस टू 1 जर केलं तर तेच आन्सर येतं, म्हणजेच 1/2 ॲज इट इज राहणार. आता 1/2 रेस टू 4. मग आता 1/2 4 वेळेस जर गुणाकार केलं तर आपल्याला 1/2 रेस टू 4 भेटणार. हे बघा 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2. आता किती वेळेस केलं, 1 2 3 4. ठीक आहे. मग बघा आता इथं कट काय काय होणार बघा, तर हे 4 3 2 1 4 3 2 1 हे कट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा
आता टॉप साईडला काय आलं, तर टॉप साईडला फक्त 5 राहिला आणि बॉटम साईडला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 5 वेळेस 2 आहे. ठीक आहे. मग 5 वेळेस जर 2 गुणे केलं, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32. ठीक आहे. 5/32. मग तेच काय आलं आपलं, प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल्स टू 5/32. ठीक आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ अ हेड म्हणजेच एक हेड यायचे चान्सेस किती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इक्वल्स टू 5/32. ठीक आहे. हे काय झालं आपलं फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण. म्हणजे काय की 5 वेळेस जर आपण कॉईन टॉस केला तर त्याच्यामध्ये एकदा हेड यायचे चान्सेस किती आहे, तर 5/32 आहे. ठीक आहे. हे काय आपलं फायनल आन्सर. मग तुम्ही इथं स्टेटमेंट पण लिहू शकता, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड इज, बघा इथं खाली लिहायचं, मग लिहायचं मस्त, probability of getting head is 5/32. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. आता बघा सेम एक प्रॉब्लेम पेपरला आला होता के स्कीम मध्ये, तर त्याच्यामध्ये बघा इथं सोल्युशन घेऊ आता आपण. अ फेअर कॉइन इज टॉस, किती वेळेस टॉस केला, तर 8 वेळेस टॉस केला. ठीक आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 2 हेड, म्हणजेच आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे, मग बघा इथं दिलेलं आहे एक्झॅक्टली 2 हेड. म्हटलं तर आपण परत एकदा लिहू, एक्झॅक्टली 2 हेड म्हणजे 2 हेड यायचे चान्सेस किती, 8 वेळेस जर आपण टॉस केला तर, म्हणजेच आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 2 दिलं आहे. मग बघा आता आपला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे, त्याच्या पहिले बघा आता आपण एकदा जर कॉईन टॉस केला, म्हणजेच आपण सिंगल वेळेस जर कॉईन टॉस केला, बघा इन सिंगल टॉस, मग सिंगल टॉस केल्यानंतर एकदा हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो. मग प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती आहे, 1/2 आहे. किती आहे, 1/2. मग प्रोबॅबिलिटी ऑफ हेड न येण्याचे चान्सेस म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, मग ती काय येणार, 1 - p येणार. मग 1 - p जर केलं तर 1 - 1/2 इक्वल्स टू काय होतं, 1/2च येतं. बरोबर. म्हणजेच क्यू इक्वल्स टू पण किती आलं, 1/2 आलं. बरोबर. मग आता आपल्याला एन माहिती आहे, आर माहिती आहे, पी माहिती आहे आणि क्यू माहिती आहे. मग प्रोबॅबिलिटीचं फॉर्म्युला काय आहे, मग इथं लिहायचं बघा, कॉइन इज टॉस किती टाइम्स, 8 टाइम्स. ठीक आहे. 8 टाइम्स जर आपण टॉस केला, 8 टाइम्स, मग 8 टाइम टॉस केल्यानंतर ना फॉर्म्युला याचा प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल्स टू NCR P⁻R Q⁻N-R. मग बघा फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यानंतर ना आरची व्हॅल्यू किती आहे, तर आपल्याला आरची व्हॅल्यू 2 दिलेली. बरोबर. त्याच्यानंतर ना NCR, आता एन किती दिलेलं आहे, 8 दिलं आहे. बरोबर. सी आणि आर किती दिलेलं आहे, 2 दिलं आहे. त्याच्यानंतर ना P⁻, म्हणजे पीच्या जागेवरती पीची व्हॅल्यू पुट करायची. पीची व्हॅल्यू किती, 1/2 आहे. किती आहे, 1/2. मग बघा इंटू 1/2 P⁻R, आर किती दिलेलं आहे, 2 इंटू 1/2 क्यूची व्हॅल्यू पण 1/2 आहे. मग N-R, एन किती 8 मायनस आर किती 2. मग बघा इथं 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये 8 - 2 फॅक्टोरियल. ठीक आहे. इंटू हा 1/2. मग बघा आता इथं 1/2 2 इंटू 1/2 1. बरोबर. मग बघा आता इथं इंटू 1/2 काय येणार, 6 येणार. मग बघा 8 फॅक्टोरियल जो आहे परत त्याचा गुणाकार करायचा. मग गुणाकार करताना बघा 8 × 7 × 6 ×
5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 अपॉनला काय येणार, तर 2 इंटू 1 नंतर परत इंटू, आता बघा इथं 6 फॅक्टोरियल म्हणजेच 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. मग बघा इथं हा 1/2 जर मल्टिप्लाय केला तर 1/4 होणार. परत हे 6 वेळेस मल्टिप्लाय करायचं. 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2. मग 6 वेळेस मल्टिप्लाय. बघा इथं कट काय काय होणार बघा, तर हे 6 5 4 3 2 1, 6 5 4 3 2 1 हे कट झालं बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 4 1 4 4 2 8, हा 2 कट झाला. मग बघा त्याचा आन्सर काय येईल, तर वरच्या बाजूला येईल बघा. तर बघा इथं फक्त 7 राहिला इंटू, त्याच्यानंतर वरती फक्त 7च आहे, हे 1 ठीक आहे अपॉन. मग इथं किती 2 राहिले, 1 2 3 4 5 6, मग 6 टाइम 2 येणार. मग बघा बे 1 बे, बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, 32 2 64, 64 ठीक आहे. म्हणजेच काय येणार 7/64. मग इथं लिहायचं बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग exactly 2 head is 7/64. किती आली, 7/64 आली. मग तेच जर तुम्ही डिवाइड केलं कॅल्क्युलेटरमध्ये, तर कॅल्क्युलेटरमध्ये डिवाइड करा. सेवन बाय 64 ते तर बघा लिहायचं, P of 2 is equals to 0.109375. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं प्रोबॅबिलिटी नेहमी कशी येते, तर 1च्या आणि 0च्या मध्ये येते. मग बघा प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हेड किती आली, 0.109375. ठीक आहे, ही काय आली प्रोबॅबिलिटी आली. हा जो प्रॉब्लेम होता हा केस स्कीममध्ये विंटरमध्ये आलेला होता. मग बघा इथं नंबर ऑफ ट्रायल किती दिलेलं होते आपल्याला, n किती दिले होते, बघा इथं n जे दिलेलं होतं 8 दिलेलं होतं आपल्याला. ठीक आहे, n किती दिलेलं होता 8. त्याच्यानंतर एक्झॅक्टली 2 हेड. मग काय काय विचारलं होतं, 2 हेड याचे चान्सेस किती, म्हणजे R=2 दिलेलं होतं बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं बघा सिंगल टॉसमध्ये हेड याचे चान्सेस 1/2 आहे, आणि टेल याचे चान्सेस म्हणजेच हेड नाही का फेल्युअरचे चान्सेस, हेड न येण्याचे चान्सेस पण किती 1/2 आहे. मग आपण प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज केला. मग काय फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला आहे बघा, P of R is equals to NCR E⁻⁴ Q N⁻⁴ हा फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. तर मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपण काय केलं ते फाइंड आउट केलं. तर फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युल्यात पुट केल्यानंतर बघा इथं 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल आलं, आणि 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2⁶ आलं. ठीक आहे, मग आपण त्याचं काय केलं कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ 2 किती भेटली, 0.109375 भेटली. त्याच्यानंतर त्याच्या आधी एक आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. तर या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं होतं की 5 वेळेस कॉईन टॉस केला, त्याच्यानंतर एकदा हेड यायचे चान्सेस विचारले होते. तर मग आपण इथं बघा n दिलेला होता 5, P of R म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. मग हेड यायचे चान्सेस 1/2 आहे, आणि टेल यायचे म्हणजे नाही का हेड न येण्याचे चान्सेस पण 1/2 आहे, म्हणजेच फेल्युअरचे चान्सेस. आणि R=1 n=5 ते फॉर्म्युलेट पुट केलं. त्याच्यानंतर आपल्याला इथं 5/32 जर केलं ते किती येतं बघा,
ते येतं 0.15625. ठीक आहे, याचे चान्सेस. मग बघा आता आणखीन एक प्रॉब्लेम आहे सोल्युशन. मग बघा आता आपल्याला काय काय गिव्हन आहे. तर इफ 10 फेअर कॉईन्स आर टॉस, म्हणजे 10 कॉईन टॉस नाही का, म्हणजे आपण 10 कॉईन टॉस केले. मग एन किती आहे? 10 आहे. एन किती आहे? 10 आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ देअर आर एक्झॅक्टली 3 हेड. मग त्यांनी काय विचारलं, 3 हेड यायचे चान्सेस किती आहे. मग बघा इथं दिलेलं काय आहे आपल्याला, एन दिलेले आणि आपल्याला पी ऑफ 3 हेड यायचे चान्सेस विचारलेले, म्हणजेच आर किती दिलेले आहे आपल्याला? 3 दिलेले आहे. मग बघा प्रोबॅबिलिटी ऑफ हेड. मग बघा एका ट्रायलमध्ये, एक सिंगल ट्रायलमध्ये बघा इथं लिहायचं, इन सिंगल ट्रायल, इन सिंगल टॉस, सिंगल टॉस. मग सिंगल टॉसमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ हेड यायचे चान्सेस किती आहे? तर 1/2 आहे. किती आहे? 1/2 आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ हेड न येण्याचे चान्सेस पण किती आहे? 1 - p. मग 1 - p काय राहतं? 1 - 1/2, म्हणजेच किती येईल ते? 1/2. ठीक आहे, मग क्यू पण किती आहे? 1/2 आहे. मग आता बघा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं फॉर्म्युला लिहायचं, बाय प्रोबॅबिलिटी, सॉरी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, बाय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, त्याचा फॉर्म्युला आहे बघा, पी ऑफ आर इज इक्वल्स टू NCR P रेस टू आर Q रेस टू N - R. हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यात जर व्हॅल्यू पुट केल्या, मग पी ऑफ, आता किती वेळेस? 3 वेळेस हेड आला पाहिजे. मग 3 हेड इज इक्वल्स टू, मग बघा आपल्याला नंबर ऑफ ट्रायल किती दिलेलं आहे? 10 दिलेलं आहे. मग सी आर किती आहे? 3 आहे. ठीक आहे, मग पी रेस टू, पी किती आहे? 1/2 रेस टू आर 3 आहे. ठीक आहे, मग ब्रॅकेटमध्ये परत 1/2 रेस टू 10 - 3 होणार. ठीक आहे, मग आता बघा याचं कॅल्क्युलेशन करायचं. मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर ना बघा आपल्याला काय येतं, इथे येणार 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल, ब्रॅकेटमध्ये येणार 10 - 3 फॅक्टोरियल. ठीक आहे, आणि इंटू काय होणार? 1/2 रेस टू 3 इंटू 1/2 रेस टू 10 - 3 म्हणजे 7 येणार. ठीक आहे, किती होणार? 7. मग बघा आता इथं हा जो 10 फॅक्टोरियल आहे बघा, 10 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल इंटू 7 फॅक्टोरियल इंटू, आता बघा हे 1/2 आणि हे 1/2 सेम आहे, आणि रेस टू 3 आणि 7 आहे. मग बघा इथे एक रूल आहे, म्हणजेच काय की घातांकाचा नियम बघा, तुम्हाला माहीत असेल तो, A/B रेस टू M रेस टू किती आहे? M इंटू A/B रेस टू N जर असेल तर ते काय येतं? A/B रेस टू M + N येतं. हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मग आता हे रूल यूज करायचं इथं. मग हे रूल जर यूज केला आपण तिथं, तर बघा 1/2 रेस टू 3 + 7 होणार. मग बघा आता इथं हा जो 10 फॅक्टोरियल आहे, हा 10 फॅक्टोरियलला कसं लिहू शकतो आपण? 10 इंटू 9 इंटू 8 इंटू, आता बघा 8 इंटू 7. ठीक आहे, आणि 7च्या पुढच्या टर्म जर नाही लिहिल्या तर आता इथं 7 फॅक्टोरियल जर केलं तरी पण चालतं, कारण की आपल्याला इथं फॅक्टोरियलला फॅक्टोरियल कॅन्सल होणार. आता बघा दरवेळेस तुम्ही असं करायचं नाही, तुम्हाला काय होणार? टाइमपास होणार. मग याला आपण डायरेक्ट काय लिहू शकतो? 7 फॅक्टोरियल लिहू शकतो. म्हणजे याचं मिनिंग काय? 7च्या नंतर सगळ्यात छोट्या छोट्या संख्या जर लिहिल्या तर आपल्याला तेच 10 फॅक्टोरियलची व्हॅल्यू भेटणार. त्याच्यानंतर 3 फॅक्टोरियल इंटू 7 फॅक्टोरियल. मग बघा हा 7 फॅक्टोरियल आणि हा 7 फॅक्टोरियल काय होणार? कॅन्सल होणार. म्हणून आपण तिथे 1/2 रेस टू 10. आता 7 आणि 3 10 होते. ठीक आहे, आता बघा इथं कॅन्सल काय काय होतं?
तर हा 7 फॅक्टोरियल आणि हे कॅन्सल झालं. ठीक आहे. मग आता बघा खाली काय राहिलं. मग बघा 10 इंटू 9 इंटू 8 अपॉन 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियलला कसं लिहिशान 3 इंटू 2 इंटू 1 इंटू 1/2 ठीक आहे. आता याला जर कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट जर केलं तर कॅल्क्युलेट करा बघा. इथं 4 3 त्रिक 9 म्हणजेच 120 गुणिले 1/2 मग 1/2 जर केलं मग बघा इथं 120 इंटू आता 1/10 जर केलं तर 1च येतं अपॉन आणि 2/10 जर केलं कॅल्क्युलेटरमध्ये तर 124 येतं. 0 हे 1024 येतं. मग बघा 120 डिवाइड बाय 1024 मग त्याचा आन्सर किती येतं बघा. त्याचा आन्सर जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये फाइंड आउट केलं 0.1171 हे काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली गेटिंग 3 हेड्स. मग खाली स्टेटमेंट लिहायचं. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली गेटिंग 3 हेड्स किती आलं 0.1171. ठीक आहे. मग आपण बघा आता 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. बाकीचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करू. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये हा एकच फॉर्म्युला जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. हा तुम्ही लक्षात ठेवायचा फक्त. इथं पण लिहिला बघा साईडला. तर आपण 3 प्रॉब्लेम बघितले. नेक्स्ट याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम बघणार आहे आपण. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला. तुम्हाला मी ती PDF सेंड करून देईल. तुम्हाला काही अडचण असली तरी पण तुम्ही विचारू शकता. ठीक आहे.